मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली नेते सरचिटणीसांची बैठक। लोकसभा निवडणुकीची ठरवणार रणनीती। लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा उद्या होणार प्रसिद्ध। संपूर्ण देशाचं लक्ष। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उद्योजकांसोबत साधणार संवाद। भाजपकडून व्यापार क्षेत्रातील मतांची जुळवाजुळव। सुधीर मुनगंटीवारांसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात। चंद्रपुरात घेणार सभा, तर भाजपकडून जय्यत तयारी। माढ्यात पुन्हा बंडाळी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठी फूट। अभय जगतापांनी फटकावलं बंडाचं निशाण। अपक्ष लढण्याचे दिले संकेत। रावेरमध्ये श्रीराम पाटलांना उमेदवारी दिल्यानं आमदार संतोष चौधरींचे कार्यकर्ते नाराज। चौधरी अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारी। अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा। भाजपच्या टीकेनंतर काँग्रेसकडून चाचपणी। इलेक्शन ड्युटी नको म्हणून नागपूर जिल्ह्यातील 2200 कर्मचाऱ्यांचे अर्ज, तर 1200 कर्मचाऱ्यांचे अर्ज नामंजूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा विभागाची 2 केंद्रांवर धडक। परीक्षेपूर्वी संस्थाचालकाच्या मोबाईलमध्ये सापडली प्रश्नपत्रिका। आणि राज्यात अवकाळी पावसानं मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं। डोळ्यांदेखत पिकं गेली वाया।